Hi, good morning. I am Snehal Deshmukh and welcome to SATI Solutions. Today we are going to discuss about a very important topic, very important topic. Okay, सॉफ्ट स्किल्स. मला माहिती आहे तुम्हाला सॉफ्ट स्किल्स इतकं इम्पॉर्टंट वाटत नाही कारण यू आर मोर इंटू युअर हार्ड स्किल्स, टेक्निकल स्किल्स. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं सॉफ्ट स्किल्स डझंट मॅटर. आपण टेक्निकली साऊंड आहोत तर आपण इझिली ॲप्टिट्यूड असेल किंवा टेक्निकल राउंड असतील क्लिअर करू आणि HR राउंड म्हणा किंवा ग्रुप डिस्कशन्स ते काय आपण थोडंफार इकडे-तिकडे वाचून कसं तरी पार करू. ही एक टिपिकल मेंटॅलिटी आहे, आय टेल यू. पण तुम्हाला वाटतंय का, की हे खरंच काम करतंय? जसं की तुम्ही Google कराल, ठरलेले क्वेशन्स रीड करून जाल, त्याचे ॲन्सर्स रीड करून जाल, रट्टा माराल. पण खरंच तुम्हाला वाटते का हे इनफ आहे? रट्टा मारलेले ॲन्सर्स? नो, अजिबात नाही. आत्ताचं जग कुठलं आहे? एआयचं, राइट? वी कॉल इट ॲज अ एआय वर्ल्ड आणि तुम्हाला माहिती आहे, ChatGPT असू दे, Copilot असू दे किंवा दुसरे ऑटोमेशन टूल्स असू दे, दे आर डूइंग लॉट ऑफ वर्क. खूप सारं वर्क करतायत, राइट? ऑन बिहाफ ऑफ ह्युमन. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता किंवा जॉबवरती असता, कंपनी फक्त ज्याच्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत, त्याच कॅन्डिडेटला शोधत नसते. कंपनी ॲक्चुअली लुक्स फॉर अ कॅन्डिडेट ज्याच्याकडे सॉफ्ट स्किल्स आहेत. अँड धिस इज द रियालिटी. नोबडी इज गोइंग टू टेल यू. का ते मी तुम्हाला सांगते. जसं की आता आपण बघत आहोत काय? व्हाय सॉफ्ट स्किल्स आर इम्पॉर्टंट. सॉफ्ट स्किल्समध्ये खूप सारे टर्म्स आहेत वी कॅन से खूप साऱ्या गोष्टी आहेत. तो काय आहे ना, की लोकांना काय वाटतं सॉफ्ट स्किल म्हणजे कम्युनिकेशन, इंग्लिश कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन तुम्ही कसं बोलता. बट फक्त एकच पार्ट येत नाही सॉफ्ट स्किलमध्ये. खूप सारे त्याच्यामध्ये आहेत गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या शिकणं महत्त्वाचं आहे. पण लोकांना वाटतं फक्त कम्युनिकेशन चांगलं आहे, झालं, संपलं. नाही, सॉफ्ट स्किलमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या काही निवडक गोष्टी मी इथे लिस्ट डाउन केलेल्या आहेत. सो पहिली काय आहे? कम्युनिकेशन. सो लेट्स से तुम्ही रट्टा मारून इकडे-तिकडे क्वेशन्स जसं की बिहेवियरल, HR राउंड वगैरे तुम्ही क्लिअर केले, राइट? आणि लकीली झालं तुमचं सिलेक्शन. कंपनीमध्ये गेलात, टेक्निकली यू आर व्हेरी साउंड. तुम्हाला टेक्निकलमध्ये कोणी हरवूच शकत नाही. इतकं तुम्ही टेक्निकल स्किल्समध्ये प्रो आहात. पण आता तुम्ही कंपनीमध्ये गेलात. आता तुम्हाला काय केलं? सी प्रोजेक्टवरती असाइन केलं. व्हाय धिस कम्युनिकेशन इज इम्पोर्टंट. तुम्हाला काय वाटतं? कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा एंटर करता, डेली स्टँडअप असतात. तुम्हाला जेव्हा टास्क असाइन केलं जातं, यू नीड टू कम्युनिकेट. ठीक आहे? तुम्ही टेक्निकल स्किल्समध्ये कितीही प्रो असाल, पण तुम्ही जे काम केलंय, ते तुम्हाला सांगताच नाही आलं, एक्सप्लेनच नाही करता आलं. प्रॉब्लेम आहे ना? राइट? त्याच्यामुळे कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. सी असंही नाही आहे, की तुम्ही जेव्हा कंपनी जॉइन करता, तेव्हा कंप्लीटली तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलायचं आहे. बट देअर आर टीम्स जे इंग्लिश प्रिफर करतात. काही वेळा असं होतं, की आपण क्लायंटसोबत बोलत असतो. यूएसचे म्हणजे अब्रॉडचे क्लायंट असतात, राइट? इंडियामध्ये ऑफकोर्स सगळ्यांनाच कमीत कमी हिंदी तर येतेच, राइट? पण ठीक आहे, अपवाद हिंदी येतच नाही, इंग्लिशच लागतं. अशा वेळी काय आहे, तुम्हाला इंग्लिशच बोलावं लागेल. त्यावेळी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन जमलं पाहिजे. इंग्लिश इज अगेन लँग्वेज. पण मोडकं-तोडकं जरी इंग्लिश बोललात, तर तुम्हाला तुमचा पॉइंट समोरच्यापर्यंत पोहोचेल, अशा प्रकारे ते मांडता आलं पाहिजे, राइट? तिथं जरी तुम्हाला तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन जरी वीक असेल, तर तुम्हाला जे सांगायचं आहे, ते तुम्ही व्यवस्थित सांगतात की नाही, ते पण खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही जे टास्क केलंय, तुम्हाला जे वर्क असाइन केलंय, ते ते किती तुमची त्याच्यावरती प्रोग्रेस झाली, हे जर तुम्हाला सांगता आलं नाही, नीट कम्युनिकेट करताच नाही आलं, तर तुमच्या हार्ड स्किलचे काय इम्पोर्टन्स आहे ते सांगा, राइट? म्हणून कम्युनिकेशन स्किल्स खूप इम्पोर्टंट आहेत. नेक्स्ट इज टीमवर्क. प्रत्येक प्रोजेक्ट हा सोलो प्रोजेक्ट नसतो. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युटर असाल तुम्ही किंवा सिंगल हँडेडली तुम्ही करत असाल तर ठीक आहे. बट प्रत्येक वेळी सोलो वर्क भेटेल असं नाहीये. तुम्हाला टीममध्ये काम करावं लागतं आणि व्हेन यू डू वर्क इन टीम दॅट टाईम
तुम्हाला तुमच्या टीम मेंबर्ससोबत कोलॅबोरेट करावं लागतं. ठीक आहे. विदिन टीम डिस्कस करावं लागतं. क्रॉस फंक्शनल टीम्स असतील त्यांच्यासोबत कनेक्ट करावं लागेल. कधी टेस्टर असेल, आता डेव्हऑप्स इंजिनिअर्स असतील, डेटाबेसची टीम वेगळी असेल. तुम्हाला क्रॉस टीम कम्युनिकेशन करावं लागेल, राईट? तर तिथे तुम्ही टीममध्ये कसं काम करता, हे चेक केलं जातं, राईट? तुमचं कोणाशी पटतच नसेल, चालेल का? नाही ना? त्याच्यामुळे टीममध्ये कसं काम करतात हे तुम्ही आत्ताच कॉलेजमध्ये असतानाच शिकलात, तर इट्स लाईक यू नो पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम नाहीत होणार. काय होतं, आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकतो, ग्रुप असाइनमेंट असतील किंवा ग्रुप प्रोजेक्ट असतील, काही विद्यार्थी काय करतात, स्वतःच प्रोजेक्ट करत बसायचं, बाकीच्यांना इन्व्हॉल्व करून नाही घ्यायचं किंवा ग्रुपिझम होतं. सपोज 4 टीम मेंबर्स असतील, तर काय होतं, की दोघांना असं वाटून देतात काम. इंडिव्हिज्युअली करतात. ठीक आहे. नो कोलॅबोरेशन. एकमेकांसोबत बोलतही नाहीत. जे काम दिले, असाइन केले, हां, माझं झालं आणि प्रेझेंटेशनच्या वेळी काय होतं, ज्याने जे केले ते एक्सप्लेन करतात. बट आय विल टेल यू वन रिअल सिनॅरिओ. रिअल सिनॅरिओ म्हणजे मी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना हे झालं होतं. आम्ही सुद्धा एका इयरला हा प्रॉब्लेम आमच्यासोबत झाला होता. इट्स लाइक वी डिसाइडेड टू वर्क इन वी डिसाइडेड टू वर्क इन अ टीम. पण असं झालं ना, की इंटरेस्ट कुणाला जावामध्ये होता, कुणाला .NETमध्ये होता. प्रत्येकाचा इंटरेस्ट असतो, राईट? त्यावेळी हे सांगायला आमचे टीचर ऑफकोर्स होते. पण जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट असाइन झाला, तर प्रत्येकाने आपलं-आपलं काम केलं आणि जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ आली, वी वर प्रेझेंटिंग इट. ठीक आहे. सो ज्याला जे येतंय त्याने ते प्रेझेंट केलं आणि सिन्स माझा जावामध्ये इंटरेस्ट होता आणि प्रोजेक्ट जावामध्ये होता अँड त्याच्यामुळे मी एंड टू एंड फ्लो किंवा एंड टू एंड प्रोडक्ट पाहून घेतला होता, कसा वर्क करतो. अँड द पीपल हू वेर नॉट इंटरेस्टेड इन जावा, त्यांना जे असाइन केलं होतं तेवढंच केलं आणि ह्याच्यामध्ये फॉल्ट सगळ्यांचा होता. आम्ही 4 मेंबर होतो, तर फॉल्ट सगळ्यांचा होता, राईट? का? कारण टीममध्ये ॲज अ टीम काम करायचं असतं, इंडिव्हिज्युअली करायचं नसतं. सो आमचं जेव्हा प्रेझेंटेशन होतं, तेव्हा जे एक्स्टर्नल आले होते, त्यांनी आम्हाला शफल केलं. कसं? मला जे एक्सप्लेन करायचं होतं, ते दुसऱ्याला एक्सप्लेन करायला सांगितलं. अशी सिच्युएशन येऊ शकते. मग तुम्ही जर कंप्लीटली इन्व्हॉल्व नसाल, तुमच्या टीममध्ये डिस्कशन होत नसेल, एकमेकांसोबत तुम्ही बोलत नसाल, तर चालणार आहे का? कुणाचं काय काम सुरू आहे किंवा त्या प्रोजेक्टमध्ये काय सुरू आहे, हे एकमेकांशी डिस्कस केल्याशिवाय चालणार नाही. म्हणजे केलंच पाहिजे, राइट? त्याच्यामध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग, ठीक आहे. आता प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग म्हणजे काय? आता एआय वर्ल्डमध्ये सपोज तुम्हाला म्हणतो तुम्ही सगळं काम एआयकडून घेता. देअर आर टूल्स, अँटी ग्रॅव्हिटी अँड अदर टूल्स ज्याच्याकडून तुम्ही कोडिंग करून घेता. पण तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंटच नाही समजलं. ठीक आहे. रिक्वायरमेंटची क्लॅरिटीच नाही आहे. यू आर तुमच्याकडे रिक्वायरमेंटची अजिबातच क्लॅरिटी नाही आहे अँड यू आर जस्ट लाइक गिव्हिंग रँडम कमेंट्स, प्रॉम्प्ट्स. काय तयार होईल? ॲप किंवा ॲप्लिकेशन व्हॉटएव्हर इट इज. चुकीचंच तयार होणार, राईट? पण प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगच नसेल, तुम्हाला प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग आता इकडे प्रॉब्लेम ठीक आहे, प्रॉब्लेमचं अंडरस्टँडिंग नाही आहे, रिक्वायरमेंट क्लिअर नाही आहेत, ठीक आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे? कम्युनिकेट केलं पाहिजे टीमसोबत, राईट? म्हणजे काय झालं, तुम्हाला जर रिक्वायरमेंट नीट कळली नाही, तर ती कळून घेतली पाहिजे. कळलीच नाही तर तुम्ही एआयला चुकीची प्रॉम्प्ट देणार, एआय चुकीचं काम करणार, राईट? सो एआय अगेन, एआय पुन्हा डिपेंडंट आहे ह्युमनवरती. कंप्लीटली रिप्लेस केलेलं नाही. सो इट इज ऑन यू हाऊ यू आर टॉकिंग विथ एआय. आणि इथे प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग महत्त्वाची का आहे? जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता, इंडस्ट्रीमध्ये जाता, तेव्हा प्रत्येकाला स्टोरी असाइन केलेली असते, प्रत्येकाला काम दिलेलं असतं आणि सपोज एक स्प्रिंट आहे म्हणजे 10 दिवसामध्ये ते काम संपवायचं असेल.
आणि जेव्हा तुम्हाला स्टोरी किंवा एखादं काम दिलेलं आहे, असाइन केलेलं आहे, तेव्हा तुम्ही ठीक आहे, नंतर विचारू वगैरे हे असा ॲटिट्यूड ठेवलात आणि त्या प्रॉब्लेमचं अंडरस्टँडिंग करूनच नाही घेतलं, तर तुमचे 10 पैकी 2-3 दिवस असेच जातील आणि तुम्ही नंतर क्लॅरिटी आणायला गेलात, तर मॅनेजर किंवा टी-एल काय बोलेल, काय बोलतील, की डे 1ला का नाही विचारलं? सो त्याच्यामध्ये कम्युनिकेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, राइट? आणि प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही एआयला सुद्धा नीट प्रॉम्प्ट द्याल, त्याच्याकडूनही नीट वर्क करून घ्याल, राइट? आणि नंतर काय आहे? अडॅप्टेबिलिटी. सो असं आहे ना, की यू शुड बी अडॅप्टेबल टू एनी लाइक आता जसं मी एक्झाम्पल घेतलं होतं. आम्ही आमच्या प्रोजेक्टचा पार्ट ज्याला जो दिला होता, ज्याने जो असाइन करून घेतला होता स्वतःला तोच केला. पण शफल केलं तर काय? राइट? लेट्स से उद्या दुसरी काहीतरी रिक्वायरमेंट आली आणि तुमच्या टेक्नॉलॉजीमधून दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला टाकलत. तर अशा वेळी आर यू विलिंग टू लर्न दॅट न्यू टेक्नॉलॉजी? येस ऑर नो? तुम्ही सपोज मला फक्त जावा येते अँड इफ आय स्टिक टू दॅट ओन्ली की नाही मला जावामध्येच करायचं आहे. चालेल का? नाही. आत्ताच्या एआय वर्ल्डमध्ये तसं करून चालणार नाही. सो दॅट टाईम जर तुम्हाला करायचंच नसेल, तुम्हाला जावामध्येच करायचं सपोज मला जावामध्ये एक्सपिरियन्स तर मला जावाचाच प्रोजेक्ट करायचा आहे. इन दॅट सिच्युएशन तुम्ही ती सिच्युएशन कशी टॅकल करता? परत इथे कशाचे इम्पॉर्टन्स आहे? सॉफ्ट स्किलचे. का तुम्ही ओरडणार मॅनेजरला, "मला नाही करायचं हे काम, कशाला मला तुम्ही देता? हं, माझे एक्सपर्टीज जावामध्ये आहे. मला हे काम तुम्ही का देताय?" असं भांडून चालणार आहे का? नाही. ह्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तुमचे सॉफ्ट स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कशा पद्धतीने बोलता, तुम्ही कसं कन्विन्स करता हे. आणि ठीक आहे, कन्विन्स नाही झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. यू विल लर्न न्यू टेक्नॉलॉजी. तर अडॅप्टेबल असलं पाहिजे, फ्लेक्सिबल असलं पाहिजे. इंटरव्ह्यू परफॉर्मन्स. सो इंटरव्ह्यू परफॉर्मन्स ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाल, सपोज यू आर व्हेरी प्रो इन टेक्निकल स्टफ आणि तुम्हाला कोडिंगची टेस्ट दिली किंवा व्हॉटएव्हर टेक्निकल स्टफ, तुम्ही ते आरामात लिहिलेत. राइट? टेक्निकल स्टफ जे काय आहे तुम्हाला कोडिंग लिहायला सांगितलं, आरामात लिहिलं, 100 पैकी 100 मार्क्स तुम्हाला. नाऊ तुम्हाला ते एक्सप्लेन करायला सांगितलं लाईन बाय लाईन. विल यू बी एबल टू एक्सप्लेन इट इफ युअर कम्युनिकेशन स्किल्स आर वीक? आय एम नॉट टॉकिंग अबाउट द इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स, आय एम टॉकिंग अबाउट कम्युनिकेशन स्किल्स. ओके? सो तेच वीक असतील तर तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकणार. सो त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर नाही एक्सप्लेन करता आलं तर तिथे रिजेक्शन्सचे चान्सेस जास्त आहेत, राईट? खूप जास्त. तुम्ही टेक्निकली साउंड असाल तरी रिजेक्शनचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा सॉफ्ट स्किल्स किती इम्पॉर्टंट आहेत. समटाईम्स व्हॉट हॅपन्स की इंडस्ट्री लेट्स से तुम्ही एक्झाम्पल घ्या. 2 कॅन्डिडेट्स आहेत. एकाचा ॲटिट्यूड खूप चांगला आहे. ठीक आहे. टेक्निकली तो थोडासा वीक आहे, बट बोलण्याचे स्किल्स म्हणा, टीममध्ये काम करण्याचे, प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग खूप खूप चांगलं आहे त्याचं. पण टेक्निकली थोडा वीक पडतोय. आणि दुसरा कॅन्डिडेट आहे ज्याचं ही इज व्हेरी साउंड इन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. टेक्निकल स्किल्स त्याचे खूप एकदम प्रो लेव्हलचे आहेत, बट त्याचा एक प्रॉब्लेम आहे दॅट ही डोंट टॉक टू पीपल टॉक विथ पीपल नाईसली आणि लाईक टीममध्ये काम करायला प्रॉब्लेम होतोय. परत प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग जरी चांगलं असेल तर आपलं नॉलेज टीमसोबत शेअर नाही करत. असे खूप सारे बिहेवियरल इश्यूज आहेत. अशा वेळी फायर होण्याचे चान्सेस कुणाचे आहेत जास्त? समजलं? मग कंपनी काय करते, टेक्निकली थोडासा वीक जरी असेल कॅन्डिडेट, समटाईम्स व्हॉट हॅपन्स त्याला ऑन रोल घेऊन ट्रेन करेल कंपनी. पण हे असे बिहेवियरल इश्यूज असतील, तर नाही घेत कंपनी. समजतंय? त्याच्यासाठी सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत. आय होप यू अंडरस्टूड की ह्यातले सगळे सगळे टॉपिक्स नाही घेतले मी सॉफ्ट स्किलमधले. पण हे आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि ठीक आहे, आय थिंक तुम्हाला समजलंच असेल आणि अजून काही क्लॅरिटी हवी असेल तर यू कॅन ऑल्वेज कमेंट आउट. आय मीन यू कॅन ॲड अ कमेंट इन कमेंट
सेक्शन आणि विल सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय.